बघा काय कुरकुरीत आपला डोसा तयार झालेला आहे आणि अगदी छान असा जाळीदारही दिसत आहे. अशा पद्धतीने जाळीदार कुरकुरीत मटार डोसा बनवलेला आहे. रेसिपीमध्ये खूप टिप्स दिलेले आहेत, त्यामुळे शेवटपर्यंत पहा. नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मटार डोसा बनवण्यासाठी इथे मी बरोबर मेजरिंग कपने 1 कप ताजे मटार घेतलेले आहेत. तुमच्याकडे ताजे मटार नसतील ना तर फ्रोझन मटार घेतले तरीही चालू शकेल, पण आता थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये भरपूर असे ताजे मटार येत आहेत. त्यानंतर इथे मी काय केलेलं आहे, 2 हिरवी मिरची टाकलेली आहे. त्याचबरोबर 1 इंच आलं अशा पद्धतीने चिरून टाकलेलं आहे. हिरवी मिरची तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर 5-6 लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि भरपूर अशी ताजी कोथिंबीर टाकलेली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून हे छान असं बारीक करून घ्यायचं आहे. अगदी स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे, म्हणजे आपल्या डोस्याला अगदी परफेक्ट असं हे बॅटर तयार होतं. इथे बघू शकता अशा पद्धतीने मी ही पेस्ट बनवून घेतलेली आहे. जर या मटारच्या पेस्टमध्ये मिरचीचे किंवा आल्याचे तुकडे राहिले ना तर पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून अगदी अशा पद्धतीने स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे. मटार डोस्याचं बॅटर बनवण्यासाठी इथे मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मटारची जी पेस्ट बनवून घेतलेली आहे ना ती टाकलेली आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये डोसा बनवण्यासाठी पीठ टाकायचं आहे. तर मेजरिंग कपने बरोबर अर्धा कप गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. त्याचबरोबर त्याच कपाने म्हणजे अर्धा कप तांदळाचंही पीठ घेतलेलं आहे. अगदी छान हा आपला मटार डोसा होणार आहे. आता सुरुवातीला काय करायचं आहे, ही जी मटारची पेस्ट आहे ना ती या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करायची आहे. त्यानंतर थोडंसं पाणी घालून हे छान असं आपल्याला स्मूथ बॅटर तयार करायचं आहे. एकदम पाणी ओतायचं नाही, नाहीतर त्याच्या खूप जास्त गुठळ्या होतात. त्यानंतर इथे मी काय केलेलं आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ओतलेलं आहे आणि त्याला जी शिल्लक राहिलेली पेस्ट आहे ना ती याच्यामध्ये टाकलेली आहे, जेणेकरून आपली जी मटारची पेस्ट आहे ना ती वाया जाणार नाही. थोडंसं पाणी घालून इथे बघू शकता अशा पद्धतीने हे आपलं मटार डोश्यासाठीचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथे मी चवीनुसार मीठही टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला असं अगदी खालून व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे, कारण तर याच्यामध्ये जी पीठ घातलेली आहेत ना ती अशी खाली जाऊन बसतात. त्यामुळे अगदी अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी दाखवत आहे ना त्या पद्धतीने अगदी पातळ असं आपल्याला हे डोश्यासाठीचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आणि इथे आपलं छान असं मटार डोश्यासाठीचं बॅटर तयार झालेलं आहे. आता आपल्याला 10 मिनिटे असं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स होतात. आता 10 मिनिटे झालेली आहेत आणि बरोबर 10 मिनिटानंतर इथे बघू शकता हे जे मिश्रण आहे ना ते छान असं मिक्स झालेलं आहे. पुन्हा एकदा आपल्याला अशा पद्धतीने हलवायचं आहे, कारण तर काय होतं यामध्ये जी पिठं घातलेली आहेत ना ती खाली राहतात, त्यामुळे आपल्याला असं सतत हलवायचं आहे. आता हे आपलं मटार डोसा बनवण्यासाठीचं बॅटर तयार झालेलं आहे. इकडे मी गॅस चालू करून अगदी फुल गॅस ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती डोसा तवा ठेवलेला आहे. आता हा जो तवा आहे ना तो आपल्याला अगदी फुल गरम करून घ्यायचा आहे, म्हणजे जास्त गरम करून घ्यायचा आहे. त्याच्यावरती अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि टिश्यू पेपरने मी हे तेल आहे ते व्यवस्थित पसरवून पुसून घेत आहे. तर इथे मी हा नॉनस्टिकचा तवा वापरत आहे. तेल जरी नाही टाकलं तरीही चालू शकेल. आता हा जो डोसा तवा आहे ना तो अगदी छान गरम करून घेतलेला आहे, म्हणजे अगदी धूर निघेपर्यंत हा आपल्याला तवा गरम करून घ्यायचा आहे. त्यानंतर हे जे बॅटर आहे ना ते आपण तव्यामध्ये टाकण्या अगोदर पुन्हा एकदा अगदी खालून व्यवस्थित मिक्स करून हलवून घ्यायचं आहे. आणि आता मी इथे डोसा बनवून दाखवत आहे. तर इथे सुरुवातीला काय करायचं आहे, साईडने आपल्याला हे डोसा बॅटर आहे ना ते टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर मध्ये टाकायचं आहे. कारण तर काय असतं की तवा आहे ना तो मध्ये खूप जास्त गरम असतो. सुरुवातीलाच जर आपण बॅटर मध्ये टाकलं ना तर बाकीकडे आपण साईडला टाकेपर्यंत मधलं जे बॅटर आहे किंवा मधला जो डोसा आहे ना तो करपू शकतो. त्यामुळे अगोदर आपल्याला साईडला बॅटर टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर मध्ये टाकायचं आहे.
तवा अगदी चांगला धूर निघेपर्यंत गरम करून घेतल्यामुळे या डोश्याला छान अशी जाळी येते. आता आपल्याला फुलच गॅस ठेवायचा आहे आणि वरच्या साईडनी सुकेपर्यंत गॅसची फ्लेम फुल ठेवलेली आहे. त्यानंतर हे वरच्या साईडनी थोडासा डोसा सुकला ना, त्यानंतर याच्यावरती थोडंसं तेल सगळ्या साईडनी पसरवून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि कमी गॅसवरती हा डोसा खालच्या साईडनी छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर सर्व साईडनी हा डोसा एकसारखा भाजावा म्हणून इथे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना, त्या पद्धतीने अगदी सर्व साईडनी असं हलवून छान असं भाजून घ्यायचं आहे. आणि थोड्या वेळानंतर इथे बघू शकता डोसा छान असा भाजलेला आहे. आता हा उलटून तो आपण दुसऱ्या साईडनीही व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. आता इथे मी नॉनस्टिक डोसा तवा वापरत आहे. नॉनस्टिक तवा जर वापरत असेल ना, तर नेहमी आपण लाकडीच उलतानं घ्यायचं आहे. याच्यावरती आपण स्टीलचं उलतानं वापरायचं नाही. तर बघू शकता दोन्ही साईडनी आपला हा मटार डोसा छान तयार झालेला आहे, भाजलेला आहे आणि अगदी कुरकुरीत हा डोसा तयार झालेला आहे. कमी गॅसवरती भाजला ना, अशा पद्धतीने कुरकुरीत होतो. आणि आता आपल्याला दुसरा डोसा बनवायच्या अगोदरही काय करायचं आहे, हे जे बॅटर आहे ना, ते पुन्हा एकदा अगदी खालीपासून हलवायचं आहे. त्याचबरोबर गॅसची फ्लेम फुल करून तवाही अगदी धूर येईपर्यंत गरम करून घ्यायचा आहे. आणि हे जे बॅटर आहे ना, ते आपल्याला अशा पद्धतीने कडेनेच सुरुवातीला टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर मध्ये टाकायचं आहे. बघू शकता अगदी छान अशी या डोश्याला जाळी दिसत आहे. या जर टिप्स तुम्ही वापरल्या ना, तुमचाही डोसा अगदी जाळीदार आणि कुरकुरीत तयार होईल. इथे बघू शकता अगदी छान अशी या डोश्याला जाळी सुटलेली आहे. तवा जर चांगला गरम करून घेतला ना, अगदी परफेक्ट डोश्याला जाळी सुटते. त्यानंतर आपल्याला थोडा वेळ वरच्या साईडनी सुकेपर्यंत गॅसची फ्लेम फुलच ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून अगदी कुरकुरीत आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे. दोन्ही साईडनी कमी गॅसवरती कुरकुरीत भाजून घेतलेला आहे आणि हाही डोसा अगदी कुरकुरीत तयार झालेला आहे. सर्व साईडनी व्यवस्थित भाजण्यासाठी आपल्याला हा तवा सर्व साईडनी हलवून घ्यायचा आहे, म्हणजे एकसारखा हा डोसा भाजला जातो. आणि हा दुसराही डोसा बघू शकता अगदी जाळीदार आणि कुरकुरीत तयार झालेला आहे आणि अगदी मस्त असा आपला हा डोसा दिसत आहे. तर सर्वच डोसे मी अशा पद्धतीने बनवून घेतलेले आहेत आणि बघू शकता मस्त असा आपला मटार डोसा तयार झालेला आहे. सकाळच्या नाश्त्याला किंवा मग संध्याकाळच्या डिनरला आपण अशा पद्धतीने मटार डोसा बनवू शकतो. आणि हे आता इथे मी तुम्हाला एक डोसा तोडून दाखवते. अगदी कुरकुरीत हा डोसा तयार झालेला आहे. आवाजावरूनच तुम्हाला कळालं असेल की अगदी कुरकुरीत डोसा तयार झालेला आहे. व्हिडिओमध्ये ज्या टिप्स दिलेल्या आहेत त्या टिप्स वापरून तुम्हीही अशा पद्धतीने डोसा बनवून पहा. हा मटार डोसा तुम्ही ओल्या नारळाच्या चटणीबरोबर तसेच टोमॅटो केचप बरोबरही खाऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा. नमस्कार.